नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राघव जान्हवी भाग 5. जान्हवी राघवच्या मांडीवर झटपटत असल्यामुळे राघवची तिच्या कमरेवरची पकड घट्ट होती. तो जान्हवीला शांत बसायला सांगतो आणि त्याचे काम करू लागतो. त्यानंतर तो जान्हवीकडे पाहतो आणि तिरकस स्माईल देतो. तिला चिडवल्याप्रमाणे तो त्याचा लॅपटॉप घेऊन कामाला लागतो. जान्हवी राघवकडे बघते आणि मनात म्हणते की ही व्यक्ती मला नेहमी त्रास देत असते. आता बघ मी तुला काय करते. आणि ओठांवर मिश्किल हसू घेऊन ती तिचा हात राघवच्या चेहऱ्यावर घेते आणि हळूच त्याच्या चेहऱ्यावर फिरवू लागते. कधी त्याच्या नाकावर, कधी गालावर टॅप करते, तर कधी कधी ती त्याच्या ओठांवर बोट फिरवू लागते. त्यामुळे राघवच्या शरीरातली गरमी वाढू लागली. तो जान्हवीकडे एकटक पाहत असतो आणि त्याच्या एका हाताने तो जान्हवीचा हात धरतो. पण जान्हवी शांत बसत नव्हती. ती तिचा दुसरा हात घेऊन राघवच्या गालावर ठेवते आणि वेगवेगळे पाऊट बनवू लागते, ज्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती. राघव तिच्या निरागस चेहऱ्यात क्षणभर हरवतो, पण शुद्धीत येताच तो मनात म्हणतो, राघव ही जंगली मांजर दिसते तितकी निष्पाप नाही. तो तिच्या कानाजवळ आपले ओठ घेतो आणि मोहक आवाजात बोलतो, तू मला मोहात पाडत आहेस तर मी मोहात पडायला तयार आहे. असं म्हणताच तो तिच्या कानावर ओठ फिरू लागतो आणि तिच्या कानाच्या पाळीला हलकेच चावतो. त्यामुळे जान्हवी थरथर कापली आणि मग राघव तिच्या चेहऱ्यापासून आपला चेहरा दूर नेतो. तिला पाहून डोळा मारतो आणि आपल्या कामात व्यस्त होतो. त्याच्या ओठांवर अजूनही शैतानी हास्य होते. जान्हवी उघड्या डोळ्यांनी फक्त त्याच्याकडे पाहत होती. राघवचा फोन वाजतो तेव्हा ती शुद्धीवर येते आणि राघवकडे रागाने टक लावून पाहते. राघवने कॉलर आयडी पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा शीतलता दिसते. त्याला पाहून जान्हवी मनातल्या मनात म्हणते, हा माणूस काय आहे? काही वेळापूर्वी निष्पाप माणसासारखा दिसत होता आणि आता भूतांच्या देवासारखा दिसतो. देवा, याच्याशी पंगा घेऊन मी काही चूक तर केली नाही ना? तेवढ्यात राघवचा आवाज तिच्या कानावर पडतो, जो फोनवर बोलत होता. काय बातमी आहे? मग तिकडून काहीतरी बोलले जाते. ते ऐकून राघवच्या चेहऱ्यावर एक आसुरी हसू उमटते. ड्रायव्हर आणि राकेश राघवचे हसणे पाहतात. दोघेही एकमेकांकडे असे बघतात, जणू डोळ्यांनी विचारत होते की आता काय झालंय? हा सैतान असा हसतोय. आता कुणाचा मृत्यू आला आहे? कारण राघवच्या ओठांवर धोकादायक स्मित होते. कुणाचा नाश झाला असेल, कुणाचा मृत्यू आला असेल, तेव्हाच तो असे हसतो. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर राघव एकदा जान्हवीकडे पाहतो, जी तिच्या घाबरलेल्या नजरेने राघवकडे पाहत असते. जेव्हा राघव तिला विचारतो की काय झाले आहे, तेव्हा जान्हवी त्याला घाबरत म्हणाली, तू माझ्याजवळ येऊ नकोस. तू असा का वागतोयस? जसा तू खूप वाईट माणूस आहेस. राघव जान्हवीचे ऐकतो तसे त्याचे डोळे लहान होतात. तो मनात विचार करतो की या मुलीला त्याचा चेहरा बघून खरंच कळलं का की तो किती धोकादायक आहे? त्यामुळे राघवच्या ओठांवर हसू उमटते. तो जान्हवीला सांगतो, तू मला घाबरतेस का? राघवचे बोलणे ऐकून जान्हवी गडबडते आणि जरा दचकतच ती राघवला म्हणते, मी तुला का घाबरू? त्यानंतर जान्हवी मनातल्या मनात म्हणते, तू या सैतानाला सांगितलेस की तुला याची भीती वाटत नाही, परंतु तुला याची किती भीती वाटत आहे हे फक्त तुलाच माहीत आहे. जान्हवीचे बोलणे ऐकून राघव हसतो, पण काही बोलत नाही. त्यानंतर तो जान्हवीला उचलून सीटवर बसवतो आणि ड्रायव्हरला सांगतो, गाडी कपूर मेन्शनला घ्या. राघवचे म्हणणे ऐकताच ड्रायव्हरने होकारार्थी मान हलवली. कार यू टर्न घेते आणि राघव राकेशला संध्याकाळी जेट तयार ठेवण्यास सांगतो. मनालीला आजच निघायचे आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे हे राकेशला समजले, म्हणून हा डेव्हिल मला मनालीला जायला सांगत आहे. त्यानंतर तो त्याच्या फोनवरून कोणाला तरी कॉल करतो आणि थंड सूचना देऊन कॉल डिस्कनेक्ट करतो. राकेशची बोलल्यानंतर तो जान्हवीलाही सांगतो की तू माझी असिस्टंट आहेस, म्हणून घरी पोहोचल्यावर लवकर पॅकिंग कर. आपण तिथे 5 दिवस राहणार आहोत. जान्हवीने राघवचे म्हणणे ऐकताच त्याचे बोलणे ऐकून जान्हवीला धक्काच बसतो. ती अडखळत राघवला म्हणते, मी तुझ्यासोबत का येऊ? त्यामुळे राघव चेहऱ्यावर एक सैतानी हास्य घेऊन हळूच जान्हवीच्या जवळ जातो. हे पाहून जान्हवी मागे मागे सरकू लागते आणि खिडकीच्या अगदीच शेजारी जाऊन बसते. राघव आपला चेहरा जान्हवीच्या चेहऱ्याजवळ ठेवतो आणि जान्हवीच्या दोन्ही बाजूंच्या आरशांवर हात ठेवतो आणि जान्हवीला म्हणतो की ते काय आहे, तू माझी असिस्टंट आहेस म्हणून तुला यावं लागेल. राघवच्या खूप जवळ आल्याने जान्हवी थरथर कापते. जेव्हा तिने राघवचे बोलणे ऐकले तेव्हा ती स्वतःलाच कोसते की का ती या माणसाची असिस्टंट झाली. त्यानंतर राघव जान्हवीच्या गालांवर ओठ ठेवतो आणि तिचे किस घेतो आणि जान्हवीपासून दूर जाऊन आपलं काम करू लागतो. जान्हवी तिथेच बसली होती, कारण जेव्हा राघव तिला असे किस करतो तेव्हा ती गोठते. पण कारचे ब्रेक लावल्यानंतर जान्हवीला शुद्ध येते. यावेळी तिचे दोन्ही गाल लाजेने लाल झाले होते. तिने पटकन खिडकीतून बाहेर पाहिले आणि ती घरी आल्याचे पाहते. जेव्हा जान्हवीला ते घरी आल्याचे समजते तेव्हा ती पटकन गाडीतून उतरते आणि घरात जाते. तिला इतक्या लवकर घरात जाताना पाहून राघव हसतो. त्यानंतर तो राकेशकडे पाहतो. राकेशला राघवला पाहताच राघवला काय विचारायचे आहे ते समजते,
म्हणून तो राघवला सांगतो की तू सांगितलेले काम झाले आहे आणि तुझ्या सुरक्षेची काळजीही घेण्यात आली आहे. तिथे जान्हवीलाही अडचण होऊ शकते. तिच्या सुरक्षेची आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल, कारण ती खूप निष्पाप आहे. जर तुझ्या शत्रूंनी जान्हवीला तुझ्यासोबत पाहिले तर त्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. तू जे काही करेल ते विचारपूर्वक कर, कारण मला माहीत आहे की तू हळूहळू जान्हवीकडे आकर्षित होत आहेस, पण आपल्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ नये असं मला वाटतं. त्याचं बोलणं ऐकून राघवने मान हलवली आणि मग तो हवेलीच्या आत जातो. जान्हवीने सगळ्यांना आधीच जाऊन सांगितले होते. ओवीला जान्हवीची काळजी वाटत होती, म्हणून ती तिच्याशी बोलायला जान्हवीच्या खोलीत जाते, जिथे तिला जान्हवी पॅकिंग करताना दिसते आणि त्याच वेळी ती काहीतरी बडबडत असते. जेव्हा ती तिच्या जवळ जाते आणि ऐकते तेव्हा तिला समजू लागते की जान्हवी राघवची कॉपी करत होती. त्याला नवीन नवीन नावंही देत होती, जसे खडूस, बिल्ला, बंदर, नकचडा आणि इतर अनेक नावे. ओवी जान्हवीचे म्हणणे ऐकते तेव्हा ती हसायला लागते. जान्हवीने मागून कुणाला तरी हसताना ऐकलं तेव्हा ती आणखीनच चिडली आणि चिडून मागे वळते तेव्हा तिला दिसले की ओवी जोरजोरात हसत होती. ती तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवते आणि डोळे विस्फारून ओवीकडे पाहू लागते. हे समजल्यावर ती तिच्या तोंडावर हात ठेवते आणि आपल्या हास्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर ती जान्हवीकडे निष्पाप चेहरा करून सॉरी म्हणते. जान्हवी ओवीची माफी ऐकून अधिकच चिडली आणि मग ओवीकडे एकटक पाहते आणि तिला सांगते की तू खूप हसत आहेस ना, थांब तुला मी सांगते. त्यानंतर ती पॅक न केलेले कपडे ओवीच्या अंगावर फेकून देते आणि त्यांना पॅक कर असे सांगते, कारण मी काहीही काम करणार नाही. तो खडूस बॉस सकाळपासून माझा जीव घेत आहे. ओवी जान्हवीचे म्हणणे ऐकताच ती जोरात हसायला लागते आणि हसत हसत म्हणते, तुला राघव सिंगच्या कंपनीत जायला कोणी सांगितले? मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू माझे ऐकलेच नाहीस. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की तू कोणाच्या कंपनीत सामील होत आहेस. ती छोटी कंपनी नाही, ती कंपनी राघव सिंग यांची आहे, ज्यांच्याशी तू कालपासून फक्त भांडत आहेस. जान्हवी ओवीला काही बोलणार इतक्यात तिच्या खोलीच्या दारावर टकटक झाली. तिला दिसले तिथे राघव उभा आहे. राघव त्याच्या खोलीत जात असताना तो जान्हवीचे बोलणे ऐकू लागतो. जान्हवीच्या तोंडून स्वतःसाठी अशी सुंदर नावं ऐकल्यावर तो डोळे लहान करतो आणि एकटक पाहत मनात विचार करतो, खरंच ही मुलगी मला घाबरत नाही का? त्यानंतर त्याच्या ओठांवर हसू येते. त्याचा एक हात त्याच्या खिशात ठेवतो आणि एका हाताने दरवाजा ठोठावतो. जेव्हा जान्हवी आणि ओवी डोअरकडे पाहतात त्यावेळी दोघींचाही जीव घशात अडकतो. ओवी राघवला पाहते आणि मनात म्हणते, यार हा खूप हँडसम आहे. जेव्हा राघव जान्हवीला असे पाहतो तेव्हा तो जान्हवीला म्हणतो, मिस वर्मा, जर तुम्ही मला पुढील 10 मिनिटात खाली भेटल्या नाही तर तुमच्या शिक्षेसाठी तयार राहा. अर्ध्या तासानंतर ते तिघेही विमानतळावर जातात. जान्हवी मनातल्या मनात राघवला शिव्या देत होती, कारण राघव तिला घरच्यांशी बोलू देत नव्हता. त्यामुळे ती खूप चिडली होती. म्हणून ती त्याकडे एकटक पाहते आणि राकेशच्या बाजूला जाऊन त्याच्यासोबत चालायला लागते. ती त्याच्याशी बोलू लागते, पण राघव जेव्हा त्या दोघांकडे पाहतो तेव्हा ते त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते एकत्र हसत आणि बोलत असतात. त्यामुळे त्याला कळत नाही का पण त्याला आतून खूप हेवा वाटू लागतो आणि तो राकेशकडे एकटक पाहू लागतो. राकेशला त्याच्यावर कुणाची तरी रागीट नजर जाणवते तेव्हा तो डोके वर करून इकडे तिकडे पाहतो आणि त्याचे डोळे राघवच्या रागावलेल्या डोळ्यांना भेटतात, ज्याला पाहून राकेश घाबरून जातो. विमानतळावर दुसरे कुणीतरी होते जे राघव आणि जान्हवीचे फोटो काढत होते. त्याची नजर फक्त राघववर खिळली होती. तो पटकन त्या दोघांचा फोटो काढतो आणि कुणाला तरी पाठवतो. सोबत एक मेसेज देखील टाईप करतो आणि त्यानंतर त्याच्या ओठांवर एक धूर्त असे हसू होते. त्याला असे वाटते की तो त्याला न समजता राघवच्या मागे लागला आहे, पण हा त्याचा गैरसमज होता, कारण राघव स्वतः त्याच्यासोबत असे होऊ देत होता. तोपर्यंत कोणतीही कारवाई करायची नव्हती, ही व्यक्ती कुणाची आहे याची खात्री होईपर्यंत. जेव्हा तो माणूस विमानतळाच्या बाहेर गेला तेव्हा त्याच्यासमोर काळे कपडे घातलेले सुमारे 10 ते 20 पुरुष उभे होते. कपड्यांवर राघवची नाव लिहिलेली बॅज होती. त्यांना पाहून तो माणूस घाबरतो. त्या माणसाच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता दोन्ही स्पष्ट दिसत होते. तो पळून जाणार इतक्यात सर्व माणसे त्याला पकडतात आणि क्रूरपणे मारहाण करू लागतात. त्या माणसांनी त्या माणसाला इतकी मारहाण केली की तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यातील एक माणूस आपल्या नेत्याला म्हणतो, बॉस पुढे काय करायचे? मग तो माणूस त्यांना म्हणतो, याला हेल मेन्शनमध्ये घेऊन जा, बॉस येतील आणि त्याचे काय करायचे ते सांगतील. त्यानंतर ते त्या माणसाला तिथून घेऊन जातात. राघवच्या फोनवर एक मेसेज येतो. ते पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटते. एका दुर्गम भागात बांधलेल्या हवेलीच्या एका खोलीत मुलीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. जणू तिला जबर मारहाण केली जात होती. मुलगी सुटकेसाठी भीक मागत होती, पण समोरचा माणूस तो तिला शिवागीळ करत होता आणि अतिशय बेदम मारहाण करत होता. मग तो माणूस त्या मुलीला म्हणतो, तुझी कपडे काढ, तुला इतर मुलांसोबत मजा करायला खूप आवडते. आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. यासह एका झटक्यात तो तिची कपडे फाडतो आणि तिच्यावर बलात्कार करू लागतो. आता त्या खोलीत फक्त त्या मुलीचे रडणे आणि किंचाळणे ऐकू येत होते. तो माणूस तिच्याबरोबर हे सर्व केल्यानंतर म्हणतो,
पूजा, तू खूप मोठी मूर्ख आहेस. त्या राघव सिंगने तुला मूर्ख बनवून तुझ्याशी मस्ती केली आणि पुन्हा जोरात हसायला लागतो. निर्दयीपणे तिचे केस पकडून तिला दात चावत म्हणतो, मी तुला त्या माणसासोबत काहीही न करता तुझे काम झाल्यावर गुपचूप बाहेर यायला सांगितले होते, पण नाही, तुला मज्जा करायची होती. पण हरकत नाही, आता तू रोज आनंद घेशील डिअर. त्यासोबत तो तिला स्वतःपासून दूर ढकलतो आणि ती जमिनीवर पडते. तो माणूस तिथून निघून जातो. पूजा राघवशी जवळीक साधून त्याला तिच्या जाळ्यात फसून त्याच्याकडून काम काढून घेण्यासाठी गेली होती, पण तिची अवस्था देखील राघवने पहिल्या भागातील तान्यासारखी केली होती. आता पुढे राघव आणि जान्हवी दोघेही जेटमध्ये बसले आहेत. जान्हवी वारंवार राघवकडे पाहत आहे, कारण राघव लॅपटॉपकडे डोळे लावून बसला आहे. दोघेही जेटमध्ये बसले तेव्हापासून तो लॅपटॉपवर आपलं काम करत होता. तो काही महत्त्वाच्या फाईल्स चेक करत होता, पण जान्हवीला एवढी शांतता आवडत नव्हती. त्यामुळेच ती राघवला पुन्हा पुन्हा चिडवण्याचा विचार करते. पण जेव्हा राघव पुन्हा तिच्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा तिच्या मनात खुराफती आयडिया येते आणि ती हळूहळू राघवच्या दिशेने जाते आणि एका झटक्यात ती त्याचा लॅपटॉप त्याच्या मांडीवरून काढते आणि त्याच्या मांडीवर बसते. जान्हवीच्या या हरकतीने राघवला धक्काच बसतो, कारण राघवला जान्हवीच्या हरकतीची कल्पना नव्हती की ती असे काही करेल. राघव डोळे लहान करून जान्हवीकडे पाहतो आणि तिला विचारतो की हे काय आहे जान्हवी. त्यामुळे जान्हवी ही राघवकडे पाहते, तिचे डोळे लहान करते आणि तिच्या हाताने त्याची कॉलर पकडते. त्याला स्वतःकडे खेचते आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर जबरदस्तीने ठेवते आणि ओठ चावते. त्यामुळे शॉकने राघवचे डोळे खूप मोठे झाले, कारण जान्हवी राघवला भेटल्यापासूनच त्याच्यासोबत फ्लर्ट करत होती. त्यानंतर जान्हवीने राघवची कॉलर सोडली आणि त्याला तिच्यापासून दूर केले. ती तिचे दोन्ही हात त्याच्या कॉलरवर ठेवते आणि ती नीट करते. नंतर तिचे दोन्ही हात त्याच्या गालांवर ठेवते आणि गालावर पिंच करत बोलते, सर, मी तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही व्यस्त आहात. त्यानंतर ती राघवकडे पाहते आणि म्हणाली, खबरदार भविष्यात माझ्याकडे असे दुर्लक्ष केले तर लक्षात ठेवा. तिचे बोलणे ऐकून त्याला शॉक बसतो, कारण ही मुलगी त्याला दरवेळी झटका देते. तिच्या अशा वागण्याने एके दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका येईल आणि म्हणतो, अरे देवा, तू कुठे अडकवलंस. त्यानंतर तो मनात विचार करतो की आता हिला मजाचा खायला लागेल. असे विचार करून त्याच्या ओठांवर हसू येते. तो आपल्या चमकत्या डोळ्यांनी जान्हवीकडे पाहतो आणि कोणताही वेळ न घालवता त्याची ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि जबरदस्तीने किस करू लागतो. त्यामुळे जान्हवीला आत्ताच तिच्यासोबत काय झाले हे समजू शकले नाही. ती शुद्धीवर येताच राघवला तिच्यापासून दूर ढकलण्यास सुरुवात करते, पण तसे करू शकत नाही आणि हळूहळू तीही राघवच्या केसमध्ये गुंतू लागते. जेव्हा जान्हवी तोंड उघडत नाही, तेव्हा राघव तिच्या कमरेवर जोरात चिमटी काढतो, ज्यामुळे तिच्या तोंडातून आण निघते. याचा फायदा घेत राघव त्याची जीभ तिच्या तोंडात घुसवतो आणि तिच्या तोंडाची चव चाखायला लागतो. आता त्यांच्या जिभा एकमेकांत अडकल्या होत्या. दोघांनाही श्वास घेण्यास त्रास होत होता, पण एकमेकांना सोडण्याची त्या दोघांपैकी कुणालाही इच्छा नव्हती. जेव्हा दोघे एकमेकांना सोडतात, तेव्हा दोघेही एकमेकांचे ओठ चावतात. यावेळी जान्हवीचा चेहरा लाजेने लाल झाला होता. जान्हवी तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव आणून राघवकडे पाहते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला किस करण्याची. राघव पुन्हा एकदा तिच्या ओठांवर एक मऊ किस देतो, डोळे मिचकावतो आणि जान्हवीला म्हणतो असे. राघवचे बोलणे ऐकून जान्हवी खूप जास्त चिडते आणि तिचा श्वास जड होत होता. हे पाहून राघव जान्हवीला छातीशी घट्ट मिठी मारतो आणि त्याचा एक हात तिच्या पाठीवर घेतो आणि प्रेमाने हात फिरवू लागतो, ज्यामुळे जान्हवी काही वेळातच तिचा श्वासोच्छ्वास सामान्य होतो. पण तिला कळतच नाही की कधी तिला झोप लागली, कारण राघव जशी आई आपल्या मुलाच्या पाठीला हात लावते तशी तिची पाठ थोपटत होता. त्यामुळे जान्हवीला एक वेगळाच दिलासा मिळत होता. जेव्हा राघवला त्याच्या छातीवर गरम श्वास जाणवतो, तेव्हा तो आपली नजर वाकवून जान्हवीकडे पाहतो. तेव्हा ती झोपलेली असते. तेव्हा तो जान्हवीला त्याच्या मांडीवर व्यवस्थित झोपवतो आणि मग डोळे बंद करून सोफ्यावर बसतो. त्याचे पाय समोरच्या टेबलवर ठेवतो. तिलाही थोडी विश्रांती हवी होती. दोघांनाही एकमेकांमध्ये एक वेगळाच आनंद आणि शांतता दिसत होती. राघवच्या आजूबाजूचे बॉडीगार्ड फक्त जान्हवी आणि राघवकडे डोळे विस्फारून पाहत होते, कारण आजपर्यंत त्यांचा क्रूर बॉस कोणत्याही मुलीशी इतके चांगले वागला नव्हता. काही तासांनंतर जेट मनालीच्या विमानतळावर उतरल्यावर एक अंगरक्षक येतो आणि राघवला सांगतो की बॉस, आपण पोहोचलो आहोत. तेव्हा राघव डोळे उघडून पाहतो आणि त्याच्या अंगरक्षकाला तिथून निघून जाण्याचा इशारा करतो. मग त्याची नजर जान्हवीकडे वळते. जान्हवी अगदी शांतपणे त्याच्या मांडीवर झोपली होती, ज्याला पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटते. मग तो सोफ्यावरून उभा राहतो आणि जान्हवीला हातात घेतो. हळूच जेटमधून खाली उतरतो. तो जेटमधून खाली उतरताच त्याच्यासमोर 4-5 काळ्या रंगाच्या कार उभ्या होत्या. त्याची नजर राकेशवर पडताच त्याचे डोळे लहान झाले, कारण जेव्हापासून तो जेटमध्ये बसला होता तेव्हापासून तो खूप शांत होता.
कुठेतरी हरवला होता. राकेशच्या मनात काय चालले आहे ते त्याला समजत नव्हते, पण त्याला खात्री होती की राकेशला काहीतरी काळजी वाटत होती. मग तो काही विचार करत डोके हलवतो आणि कारमध्ये बसतो. राकेश पण येऊन बसतो. जान्हवी अजूनही त्याच्या मांडीवर होती. काहीच मिनिटात राघवची गाडी रस्त्यावर धावत होती. तेवढ्यात कुठून तरी एक महिला येते आणि राघवच्या गाडीला धडकते. हे पाहून चालकाने पटकन गाडीला ब्रेक लावला. गाडी समोरून एक महिला येताना ड्रायव्हरने पाहताच तो खूप घाबरतो. गाडीला धडकताच ती महिला खाली पडली आणि तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले. ड्रायव्हर खूप घाबरतो आणि गाडीचे ब्रेक लागताच राकेश आणि राघवही डोळे उघडतात. ते ड्रायव्हरला विचारल्यावर ड्रायव्हर सांगतो, अचानक एक महिला कार समोर आली आणि मला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही व ती कार महिलेला धडकली. राकेश ड्रायव्हरला घाबरू नको असे सांगतो. मी पाहतो. ड्रायव्हर आणि राकेश गाडीतून खाली उतरले आणि ती कोण आहे हे पाहताच राकेशचा चेहरा फिका पडला. तो भुतासारखा उभा राहतो. राघवला गाडीच्या आत खूप अस्वस्थ वाटतं, जणू त्याच्या जवळच्या व्यक्तीला दुखापत झाली आहे. राघवने राकेशला फोन केला, सर्व काही ठीक आहे की नाही हे विचारण्यासाठी. त्यामुळे फोनच्या आवाजाने राकेश शुद्धीवर आला. तो पटकन कॉल उचलतो आणि राघवला म्हणतो, लवकर गाडीतून बाहेर ये. राघव त्याचा ऐकतो आणि मान हलवतो. राघवने राकेशचा कॉल डिस्कनेक्ट केला. जान्हवीला त्याच्या मांडीवर झोपलेले पाहिले. जेव्हा तो जान्हवीला पाहतो तेव्हा त्याच्या हृदयात एक विचित्र शांतता जाणवते. का ते त्याला कळत नाही. मग राकेशचे शब्द आठवून तो जान्हवीला बाहुली असल्यासारखे हळुवारपणे आपल्या मांडीवरून उचलतो आणि तिला सीटवर ठेवतो आणि स्वतः हलकेच गाडीतून बाहेर पडतो, जेणेकरून जान्हवीच्या झोपेत अडथळा येणार नाही. तो कारचा दरवाजा लॉक करतो आणि चालत राकेशकडे जातो. त्याने अजून त्या बाईला पडलेले पाहिले नव्हते. जेव्हा त्याने त्याला विचारले की काय झाले, राकेशने त्याला काहीही न सांगता फक्त समोर इशारा केला. जेव्हा राघव बघतो तेव्हा त्याची पावले क्षणभर थबकतात. त्याच्या डोळ्यात अपार वेदना दिसू लागतात आणि त्याच्या डोळ्यातून पाण्यासारखे अश्रू वाहू लागतात. मग तो जोरात ओरडतो, आई, आणि तिथेच गुडघ्यावर बसतो आणि जोरात ओरडू लागतो, आई, आई, डोळे उघड, आई, आणि आईला उठवण्याचा प्रयत्न करतो. ही महिला दुसरी कुणी नसून राघवची आई आहे. राघवला आता भान राहिले नव्हते. तो खूप जोरात ओरडत होता. राकेशने राघवकडे बघताच त्याला समजले की त्याला पॅनिक अटॅक येऊ लागले आहेत. म्हणून तो पटकन राघवची काळजी घेतो आणि त्याला समजावून सांगतो की राघव बघ, तू स्वतःवर नियंत्रण ठेव, कारण आंटीला दुखापत झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल. राकेशचे बोलणे ऐकताच त्याचे लक्ष त्याच्या आईच्या कपाळावर गेले, जिथे तिच्या जखमेमुळे रक्त येत होते. तो पटकन स्वतःला सावरतो आणि आईला आपल्या हातात घेतो आणि पटकन गाडीच्या आत घेऊन जाऊ लागतो. राकेश राघवला सांगतो की जान्हवी आज झोपली आहे. तू मामीला दुसऱ्या गाडीतून हॉस्पिटलला घेऊन जा. मी जान्हवीला विलामध्ये सोडतो. राघवने होकारार्थी मान हलवली. त्याला जान्हवीला घाबरवून तिची झोप उडवायची नव्हती. त्यानंतर तो आपल्या अंगरक्षकांसह दुसऱ्या गाडीतून हॉस्पिटलला निघून जातो. राकेश ड्रायव्हरला गाडीत बसायला सांगतो तेव्हा ड्रायव्हर घाबरून बोलतो, सर, मला माहीत नव्हते त्या बाई बॉसच्या आई असतील. मला नोकरीवरून काढून टाकतील का? मला क्षमा करा, यात माझी काहीही दोष नाही. त्या अचानक गाडी समोर आल्या आणि मला गाडीवर ताबा ठेवता आला नाही. राकेशने ड्रायव्हरचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला धीर दिला आणि म्हणाला, काळजी करू नका, काही झालं नाही. तुमच्यामुळेच राघव आज अनेक वर्षांनी आईला भेटू शकला आहे, म्हणून तो तुला काही करणार नाही. राघव इतका क्रूर नाही. त्याला कधीही दगा देऊ नका, नाहीतर मी देखील तुला वाचवू शकणार नाही. राकेश जान्हवीसोबत विलाला जातो. साधारण अर्ध्या तासानंतर गाडी विलाच्या आत जाते. राकेश जान्हवीला उठवतो, पण ती दुसऱ्या साईडला तोंड करून झोपते. राकेश नाईमध्ये मान हलवतो आणि तिला उचलून विलाच्या आत नेतो. मग तिला तिच्या खोलीत झोपवतो. खाली येत असताना नोकरांना बोलावून सांगतो, काळजी घ्या मॅडमची. तिला थोडाही त्रास झाला तो बॉस तुम्हाला मारून टाकेल, म्हणून आपले काम काळजीपूर्वक करा. आणि जर त्यांनी आमच्याबद्दल विचारले तर त्यांना सांगा की रात्रीचे जेवण करून आराम करा. आम्ही काही कामासाठी दवाखान्यात गेलो आहोत. त्यानंतर तो विला सोडतो. तिकडे राघव आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. राकेशने हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आधीच तयार होण्यास सांगितले होते. तो पटकन जाऊन आईला स्ट्रेचरवर बसवतो आणि तिथल्या डॉक्टरांना धमकी देतो की माझ्या आईला काही झालं तर मी तुम्हा सगळ्यांचा नाश करेल आणि हॉस्पिटलही जाळून राख करीन. डॉक्टर राघवचा राग पाहून हादरला. तो जातो आणि पटकन त्याचे काम सुरू करतो आणि त्याच्या आईला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. त्यानंतर त्यांनी त्याला मलमपट्टी केली आणि बाहेर येऊन राघवला त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले. आम्ही त्यांना मलमपट्टी केली आहे. थोड्या वेळेनंतर ते पुन्हा शुद्धीत येतील. सध्या आम्ही त्यांना एक इंजेक्शन दिले आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या. त्याच्याकडे पाहून मला असे वाटते की त्या खूप तणावाखाली आहे आणि काहीतरी आहे जे त्यांना आतून खात आहे. तर राघवला डॉक्टर काहीतरी सांगतो, ज्यामुळे त्याच्यासोबत राघव केबिनमध्ये जातो. तिथे ते सुमारे 20 मिनिटे बोलतात. राघव केबिनमधून बाहेर आल्यावर त्याची नजर राकेशवर पडते. राकेशने राघवकडे पाहिले तेव्हा राघवच्या चेहऱ्यावर खूप तणाव दिसत होता.
राकेश जेव्हा राघवला पाहतो तेव्हा तो शॉक होतो, कारण ह्यावेळी राघवचा चेहरा फिका पडला होता आणि डोळ्यात प्रचंड वेदना दिसत होत्या. हा तोच राघव होता ज्याचा चेहरा नेहमी थंड राहतो, पण आज तो राघव असल्याचा भास होत नव्हता. राकेश हळूहळू त्याच्या दिशेने जातो आणि राघवला धरतो. तिथेच एका खुर्चीवर बसवतो आणि पटकन पाण्याची बाटली देतो आणि त्याला प्यायला सांगतो. मग त्याने राघवला विचारले, काय प्रकरण आहे? त्याचे म्हणणे ऐकून राघव काहीच बोलत नाही. तो फक्त त्याला मिठी मारतो आणि रडू लागतो. ते पाहून राकेशही घाबरतो. कोणतीही मोठी गोष्ट नसावी म्हणून तो राघवच्या पाठीला हात लावतो. काही वेळ झाल्यावर राघव शांत होतो. मग तो राकेशला सगळे काही सांगतो. ते ऐकून राकेशच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. तो काही बोलणार इतक्यात एक नर्स त्याच्याकडे आली आणि म्हणाली, सर, तुमच्या आईला शुद्ध आली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. नर्सचे बोलणे ऐकून राघव आईकडे धावतो आणि दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून घाबरतो. खोलीच्या आत धावतो आणि मोठ्या कष्टाने त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, आई. त्याच्यासमोर त्याची आई बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. आई हा शब्द कुणाच्या तोंडून ऐकला म्हणून ती थांबते. तिने हा आवाज चांगलाच ओळखला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडते, ते म्हणजे राघव. जेव्हा राघव त्याच्या आईच्या तोंडून त्याचे नाव ऐकतो तेव्हा त्याच्या कानात साखरेची मिठाई विरघळल्यासारखे वाटते. तो हळूहळू त्याच्या मंद पावलांनी पुढे जाऊ लागतो आणि जाऊन त्याच्या आईला मिठी मारतो. त्याची आई ही हात वर करून त्याच्या पाठीवर हात ठेवते. राघवही रडायला लागतो आणि आईचे डोळेही ओले होतात. आई आणि मुलाला रडताना पाहून राकेशचेही डोळे ओले होतात. त्यानंतर राघवची आई राघवच्या चेहऱ्याचे चुंबन घेते आणि म्हणते, बाळ, रडू नकोस, आता तुझी आई तुझ्या पाठीशी आहे. काही वेळ आईचे बोलणे ऐकून राघव शांत झाला. नंतर त्याच्या आईने त्याला आपल्या जवळच्या बेडवर बसवले आणि मग तिच्या हाताने राघवचे डोळे साफ करते. राघव त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू घेऊन बघतो आणि विचारतो की तू शिमल्यात काय करत होती? तर त्याची आई त्याला एकच प्रश्न विचारते, राघव, एवढ्या वर्षात तू कुठे होतास? मी तुझ्या मामा आणि आजोबांना सांगितले की त्यांनी तुला स्वतःकडे घेऊन या आणि सत्य शोधून काढावे. अखेर त्या रात्री काय झाले? तिचे बोलणे ऐकून राघव एक शब्दही उच्चारत नाही आणि तिला मिठीत घेऊन बसतो. राघव त्याच्या आईला सांगतो की आपण घरी गेल्यावर बाकीची चर्चा करू. चल आता निघू, तुला डिस्चार्ज मिळाला आहे. त्याची आई घाबरून म्हणते, राघव, तुझ्या वडिलांना कळले तर काय करतील? मला खूप भीती वाटते. त्यामुळे राघवला खूप राग येतो, पण तो काहीच बोलत नाही. फक्त त्याच्या आईला पटवतो. राकेश येतो आणि त्या दोघांना भेटतो आणि राघवला सांगतो, सर, आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे, आता निघायचे आहे. राघवने होकारार्थी मान हलवली. तो आईला आपल्या कुशीत घेतो. मग चालायला लागतो. आजूबाजूला उभे असलेले लोक फक्त राघवकडे बघत होते, कारण तो खूपच हँडसम होता. पण राघव कुणाकडेही पाहत नाही आणि मग तो त्याच्या आईला गाडीत बसवतो आणि स्वतः बसतो. दुसरीकडे विलामध्ये जान्हवीने विलाच्या संपूर्ण हॉलचा नकाशा बदलला होता, कारण तेव्हा ती उठते तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कोणीही दिसत नाही. म्हणून ती स्वतःला एका खोलीत अनोळखी पाहून घाबरते. त्यानंतर ती ओरडू लागते, जणू कोणीतरी तिला उचलून आणले होते. परंतु जेव्हा खाली मजल्यावरील लोकांनी तिचा किंचाळा ऐकला तेव्हा ते तिच्या खोलीकडे धावले. त्यापैकी एक 55 वर्षाची महिला जान्हवीकडे जाते आणि तिला शांत करते. मग ती तिला सर्व काही सांगते की राघवच्या विलामध्ये आहे आणि ती झोपली असताना राकेश तिला सोडून गेला आहे. ते काही कामानिमित्त विलाच्या बाहेर गेले आहेत. जान्हवीने त्या महिलेचे बोलणे ऐकताच होकारार्थी मान हलवली आणि काही वेळाने शांत झाली. तेव्हा तिच्या मनात एक खुरापती कल्पना येते आणि मनात म्हणते, चल जाऊया जान्हवी, तो बास्टर्ड इथे नाही, याचा फायदा घेऊन मी मला हवं ते करू शकते. आणि मग खुशीतच तिला म्हणते की आंटी, माझे नाव जान्हवी आहे. मग ती स्त्री होकार देते. सर्व सेवक खाली जातात. जान्हवी ही फ्रेश होऊन खाली जाते. तिला असे वाटते की कोणीतरी तिच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवत आहे. मग तिला एक मुलगी दिसते जिचे वय 15 असेल, जिने 2 सशांची बाळं हातात धरले होते. तिला पाहून जान्हवी हसते आणि तिला स्वतःकडे बोलवते. ती मुलगी जान्हवीला घाबरून नाही म्हणून मान हलवते. जान्हवीने पुन्हा हाक मारली हे पाहून ती जाते. जान्हवीने तिला जवळ बसण्यास सांगितले तेव्हा मुलगी घाबरते. तिचा हात धरला आणि तिला तिच्या जवळच्या सोफ्यावर बसवले. जान्हवी पटकन तिला पुन्हा सोफ्यावर बसवते तेव्हा ती मुलगी घाबरते, पण जान्हवी तिला अजूनही उठू देत नाही. तिला प्रेमाने विचारते, तुझे नाव काय आहे? तर ती मुलगी म्हणते, माझे नाव मुन्नी आहे. जेव्हा जान्हवीने त्याचे नाव ऐकले तेव्हा ती हसली. त्यानंतर ती म्हणते, तू काय करतेस? असंच दोघीही बोलू लागतात. जान्हवी दोन्ही सशांना तिच्याकडून घेते आणि त्यांच्यासोबत खेळू लागते. यासोबतच ती सोफ्यावर पडलेल्या उशा खाली फेकते. तेवढ्यात एक नोकर तिच्याकडे येतो आणि तिला विचारतो, मॅडम, तुम्ही काही खाल्ले नाही, मी तुमच्यासाठी जेवण आणू का? म्हणून तो सेवा करायला लागतो आणि तो जान्हवीने सांगितलेल्या सर्व गोष्टी घेतो आणि जान्हवीला देतो. जान्हवी एका लहान भांड्यात काही स्नॅक्स ठेवते आणि सशांना देते. ते जेवण पाहून दोन्ही ससे आनंदाने उड्या मारतात आणि जान्हवी हसते. मग ती त्या मुन्नीला कोल्ड ड्रिंक आणि स्नॅक्स देते. त्यासोबतच हॉलमध्ये लावलेला टीव्ही चालू करते आणि गाणी सुरू करते. सोफ्यावर उभी राहून नाचू लागते.
पण तिला जान्हवीची भीती वाटत होती. जर त्यांच्या बॉसने हॉलची ही अवस्था पाहिली तर तो काय करेल हे माहीत नाही. हॉलमध्ये सर्वत्र फराळाचे साहित्य पसरलेले होते. कोल्ड्रिंक्स पडलेले होते. खाली गाद्या पडल्या होत्या. सहसा ते स्नॅक्स बाहेर काढतात ज्यामुळे जमिनीवर पडतात. पण कोणीतरी जान्हवीला डोळे रोखून नाचताना पाहत होतं. जणू तो तिला डोळ्यांनीच मारेल. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.